नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यातील सत्यापनाबाबत अंकेक्षणाची कर्तव्य याविषयी आजच्या लेक्चरला आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर मागील व्याख्यानाचा आपण आढावा घेऊया. मागील व्याख्यानात आपण सत्यापन म्हणजे काय हे बघितलं. सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे. सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे होय. मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेबाबत सत्य सिद्ध करणे होय. ताळेबंदात दर्शवलेली व्यवसायाची सर्व मालमत्ता व संपत्ती आणि देयता खरोखरच अस्तित्वात आहेत याची तपासणी करण्याच्या कार्याला सत्यापन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण त्याच्या व्याख्या पण बघितल्या. पहिली व्याख्या आपण बघितली स्पायसर आणि पेगलर यांची. त्यांच्या मते मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि तिच्यावरील बोजा या संदर्भात चौकशी करणे होय. दुसरी व्याख्या बघितली टंडन यांची. त्यांच्या मते मालमत्ता किंवा जिंदगीचे सत्यापन किंवा मोजमाप म्हणजे मालमत्तेचा खरेपणा सिद्ध करणे होय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत सत्यापनाबाबतचे अंकेक्षणाची कर्तव्य. मालमत्तेच्या सत्यापनाविषयीची कर्तव्य. सत्यापनाबाबत जी अंकेक्षणाची कर्तव्य हे पण 2 भागात आपण विभागलं आहे. पहिले मालमत्तेच्या सत्यापनाविषयी कर्तव्य आणि दुसरं आहे देयतेच्या सत्यापनाविषयी कर्तव्य. तर आपण पहिलं बघूया मालमत्तेच्या सत्यापनाविषयी कर्तव्य. नंबर 1, व्यवसायातील सर्व खात्यांची ताळेबंदाशी तुलना केली जाते किंवा व्यवसायातील सर्व खात्यांची ताळेबंदाशी तुलना केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ताळेबंदाशी जर तुलना केली तरच मालमत्तेच्या सत्यापनाविषयक जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य अंकेक्षकाला पार पाडता येतील. नंबर 2, ताळेबंदात दर्शवलेल्या प्रत्येक संपत्ती व मालमत्ता अस्तित्वात असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. अंकेक्षकाने हे सुद्धा महत्त्वाचं काम आहे की ताळेबंदात जी काही संपत्ती दाखवलेली, जी काही मालमत्ता आहे ती अस्तित्वात आहे का याची खात्री अंकेक्षकाने करून घेतली पाहिजे. नंबर 3, व्यवसायाच्या मालमत्तेवर व्यवसायाचा ताबा असल्याचे सिद्ध केले पाहिजे. बऱ्याच वेळेस की व्यवसायाची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर व्यवसायाचा ताबा नसतो आणि अंकेक्षकाला हे सुद्धा बघायचं की मालमत्तेवर व्यवसायाचा ताबा आहे का. नंबर 4, व्यवसायाची मालमत्ता तारण गहाण ठेवली असल्यास ती शोधून काढणे. बऱ्याच वेळेस की कर्ज काढण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवली जाते आणि ती खरोखरच तारण किंवा गहाण ठेवली आहे का, त्याच्यावर किती कर्ज काढलेले आहे आणि ते कर्ज किती दिवसांनी फिटणार आहे, तर हे सुद्धा अंकेक्षकाला शोधून काढायचं आहे. म्हणजेच व्यवसायाची मालमत्ता तारण ठेवली असल्यास ती शोधून काढणे. मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच केला जात असल्याची खात्री करून घेणे. अंकेक्षकाचं हे सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य आहे की मालमत्तेचा उपयोग जो आहे तो व्यवसायासाठीच केला जात आहे का याची खात्री पण करून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की मालमत्तेचा उपयोग हा दुसऱ्या व्यवसायासाठी होतो. म्हणजे काय, बऱ्याच वेळेस एकाच मालकाचे 2 किंवा 3 प्रकारचे जर व्यवसाय असतील तर एकाच मालमत्तेचा उपयोग हा अनेक व्यवसायांसाठी केला जातो आणि त्यामुळे कोणत्या व्यवसायासाठी किती नफा झाला, कोणत्या व्यवसायासाठी किती तोटा झाला हे समजून येत नाही आणि त्याच्यामुळेच अंकेक्षकाला हे सुद्धा महत्त्वाचं काम करायचं असतं की मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच केला जातो किंवा नाही. नंबर 6, व्यवसायाच्या मूळ मालमत्तेत बदल झाला असल्यास खात्री करून घेणे. व्यवसायाच्या मूळ मालमत्तेत बदल झालेला असल्यास खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस काय होतं की मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेचं रिनोव्हेशन होत असतं आणि अशा वेळेस मालमत्तेत जर बदल झालेला असेल तर त्याची खात्री पण करून घेतली जाते. कारण ज्या वेळेस मालमत्तेमध्ये काही बदल होतात त्यावेळेस मालमत्तेचं जे काही मूल्य आहे ते मूल्य वाढतं आणि अशा वेळेस जर मूळ मालमत्ता असेल तर ताळेबंदामध्ये त्याचं जी काही किंमत आहे ती किंमत कमी दर्शवली जाते आणि अंकेक्षकाला ही जी काही किंमत आहे ही किंमत वाढवण्यासाठी किंवा ही जी काही किंमत आहे ही किंमत योग्य दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मालमत्तेवरील घसारा व घसाऱ्याचा दर योग्य असल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस मालमत्तेचा जो काही घसारा आहे हा घसारा प्रत्येक वर्षी योग्य दरानेच ताळेबंदात घेतलेला आहे किंवा नाही याचाही खात्री करून घेणे.
व्यवसायाच्या मालमत्तेवर कोणताही बोजा नसल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस मालमत्तेवर जो काही बोजा आहे तो बोजा किती आहे किंवा नाही याची खात्री पण करून घेणे. व्यवसायातील एकूण मालमत्तेचा उल्लेख ताळेबंदात योग्य प्रकारे केला असल्याची खात्री करून घेणे. आणि नंबर 10, व्यवसायातील मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा किंवा असत्यपणा शोधून काढणे. विद्यार्थी मित्रांनो, मालमत्तेच्या सत्तापणा विषय ही जी काही 10 कर्तव्ये ही 10 कर्तव्ये अंकेक्षकाने पार पाडायची असतात. पुन्हा एकदा मी त्याची उजळणी देतो की व्यवसायातील सर्व खात्यांची ताळेबंदाची तुलना केली पाहिजे. नंबर 2, ताळेबंदात दर्शवलेली प्रत्येक संपत्ती व मालमत्ता अस्तित्वात असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. नंबर 3, व्यवसायाच्या मालमत्तेवर व्यवसायाचा ताबा असल्याचे सिद्ध केले पाहिजे. नंबर 4, व्यवसायाची मालमत्ता तारण ठेवली असल्यास ती शोधून काढणे. नंबर 5, मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच केला जात असल्याची खात्री करून घेणे. नंबर 6, व्यवसायाच्या मूळ मालमत्तेत बदल झालेला असल्यास खात्री करून घेणे. नंबर 7, मालमत्तेवरील घसारा किंवा घसाऱ्याचा दर योग्य असल्याची खात्री करणे. नंबर 8, व्यवसायाच्या मालमत्तेवर कोणताही प्रभार किंवा बोजा नसल्याची खात्री करून घेणे. नंबर 9, व्यवसायातील एकूण मालमत्तेचा उल्लेख ताळेबंदात योग्य प्रकारे केला असल्याची खात्री करून घेणे. आणि नंबर 10, व्यवसायातील मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. आता आपण त्यातला दुसरा भाग बघूया, देयतांच्या सत्यपणाविषयी कर्तव्य. आपण आता बघितलं मालमत्तेच्या सत्यापनाविषयी कर्तव्य. आता आपण बघतोय देयतांच्या सत्यापनाविषयी कर्तव्य. काय तर ती नंबर 1, व्यवसायातील सर्व देयतांची नोंदी ताळेबंदात योग्य प्रकारे केल्या आहेत याविषयी खात्री करून घेणे. नंबर 2, ताळेबंदात दाखवलेली देयता व्यवसायाशी संबंधित असल्याची खात्री करून घेणे. बऱ्याच वेळेस ज्या काही देयता असतात म्हणजे ज्या काही लॅबिलिटी असतात त्याचा व्यवसायाशी काही संबंध नसतो. म्हणजेच काय, परत ते एकाच मालकाचे 2 किंवा 3 व्यवसाय असतील तर एका व्यवसायाची देयता ही दुसऱ्या व्यवसायाला होऊ शकते आणि ताळेबंदामध्ये हे दाखवलं पण जाऊ शकतं. त्यामुळे अंकेक्षकाचं हे महत्त्वाचं कर्तव्य आहे की त्याने त्याच व्यवसायाच्या संबंधित तीच देयता आहे की नाही याची खात्री करून घेणे. नंबर 3, ताळेबंदात दर्शवलेल्या देयतांच्या किमती योग्य प्रकारे असल्याची खात्री करून घेणे. ताळेबंदात ज्या काही देयता दाखवलेल्या आहेत त्याची किंमत योग्य आहे की नाही याची खात्री पण अंकेक्षकाला करून घ्यायची असते. नंबर 4, ताळेबंद ज्या तारखेचा आहे त्या तारखेला ती देयता असल्याची खात्री करून घेणे. ताळेबंद ज्या तारखेचा आहे म्हणजे काय, ताळेबंद ज्या वर्षाचा आहे त्याच वर्षातील देयता असल्याची खात्री करून घेणे. म्हणजे ज्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद आहे त्याच आर्थिक वर्षातल्या त्या देयता आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे. नंबर 5, ताळेबंदातील प्रत्यक्ष देयतेमध्ये संदिग्ध देयतेचा समावेश असला तर तो शोधून ताळेबंदात स्वतंत्रपणे दर्शवणे. बऱ्याच वेळेस काय असतं, देयतेमध्ये काहीतरी संदिग्धपणा असतो आणि तो जर असेल तर तो शोधवायचा आणि तो शोधून ताळेबंदात तो स्वतंत्रपणे दाखवणे. थकीत देयतांची योग्य ती नोंद घेतली गेली असल्यास खात्री करून घेणे. व्यवसायाची देयता ही व्यवसायाचीच आहे, व्यक्तिगत स्वरूपाची नाही याची खात्री करून घेणे. नंबर 8, ताळेबंदातील संभाव्य देयता योग्य व अधिकृत असल्याची खात्री करून घेणे. आणि नंबर 9, व्यवसायातील देयतेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. विद्यार्थी मित्रांनो, देयतेच्या सत्यपणाविषयी अंकेक्षकाची जी काही कर्तव्य आहे ही 9 कर्तव्य जर अंकेक्षकाने पाळली तर अंकेक्षकाचे जे काही फायदे आहेत ते फायदे व्यवसायाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्यातलं पहिलं कोणतं आहे, व्यवसायातील सर्व देयतांच्या नोंदी ताळेबंदात योग्य प्रकारे केल्या गेल्या आहेत याविषयी खात्री करून घेणे. नंबर 2, ताळेबंदात दाखवलेल्या देयता व्यवसायाशी संबंधित असल्याची खात्री करून घेणे. नंबर 3, ताळेबंदात दर्शवलेल्या देयतांच्या किमती योग्य प्रकारे असल्याची खात्री करून घेणे. नंबर 4, ताळेबंद ज्या तारखेचा आहे त्याच तारखेला ती देयता असल्याची खात्री करून घेणे. नंबर 5, ताळेबंदातील प्रत्यक्ष देयतेमध्ये संदिग्धता देयतेचा समावेश असेल तर तो शोधून ताळेबंदात स्वतंत्रपणे दर्शवणे. नंबर 6, थकीत देयतांची योग्य ती नोंद घेतली गेली असल्यास खात्री करून घेणे. नंबर 7, व्यवसायांची देयता ही व्यवसायाचीच आहे, व्यक्तिगत स्वरूपाची नाही याची खात्री करून घेणे. नंबर 8, ताळेबंदातील संभाव्य देयता योग्य व अधिकृत असल्याची खात्री करून घेणे. आणि नंबर 9, व्यवसायातील देयतेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला स्वाध्यायासाठी जो काही प्रश्न आहे तो आहे सत्यापनाबाबत अंकेक्षणाची कर्तव्य स्पष्ट करा. येथे काय करायचं आहे,
तुम्हाला सत्यापनाबाबत अंकेक्षणाची जे काही कर्तव्य आहे याच्यामध्ये तुम्हाला मालमत्तेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षणाची कर्तव्य आणि देयतेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षणाची कर्तव्य दोन्ही पण इथे नमूद करायचे आहे. दुसरा प्रश्न आहे मालमत्तेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षणाची कर्तव्य. इथं फक्त एकच विचारलं आपल्याला, मालमत्तेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षणाची कर्तव्य. देयतेच्या सत्यापनाविषयी इथं लिहायचं नाही. इथे फक्त मालमत्तेच्या सत्यापनाविषयीच आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला काही शंका असतील, आपल्याला जे काही अडचणी असतील त्या तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.